सर्व विद्यार्थ्यांना माझा मनापासून नमस्कार। तुम्ही पाहताय जीनियस फाउंडेशन। तर या ठिकाणी आपण मराठी व्याकरण पाहतोय। तर मराठी व्याकरणामधील शब्दसंपत्ती हा घटक पाहत असताना आपण त्यामधील वेगवेगळे उपघटक या ठिकाणी अभ्यासलेले आहेत। तर आज आपण तसाच महत्त्वाचा एक घटक आहे म्हणी। तर तो हा घटक आज आपण इथं अभ्यासणार आहोत। तर म्हणी म्हणजे काय, तर दीर्घकालीन अनुभवावर आधारलेले छोट्या छोट्या शब्दांचे बनलेले वाक्य म्हणजे म्हणी होय। तर म्हणीमध्ये असे एक प्रकारची लय असते आणि त्यामध्ये वेगवेगळे यमक जुळणारे शब्द असतात, त्यामुळे म्हणी ह्या आकर्षक आणि वाचायला पण खूप छान वाटतात। तसेच यामध्ये शब्दांची संख्या कमी असते, परंतु त्यामध्ये जो अर्थ दडलेला असतो किंवा जो उपदेश दडलेला असतो तो खूप मोठा आणि मोलाचा असतो। त्यामुळे मराठीमध्ये म्हणींना खूप महत्त्वाचं स्थान आहे। चला तर आज आपण पाहूया म्हणी। म्हण आहे इकडे आड तिकडे विहीर, म्हणजे दोन्ही बाजूंनी अडचणीत सापडणे किंवा संकटात सापडणे। दुसरी आहे अंथरूण पाहून पाय पसरावे, म्हणजे परिस्थितीच्या मानाने खर्च करावा। अति तेथे माती, म्हणजे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा नुकसानकारकच असतो। गोगलगाय नी पोटात पाय, म्हणजे एखाद्याचे खरे रूप न दिसणे। नावडतीचे मीठ आळणी, न आवडणाऱ्या माणसाने केलेले चांगले काम देखील वाईटच दिसते। पुढील म्हण आहे करावे तसे भरावे, वाईट काम करणाऱ्याला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतातच। घरोघरी मातीच्याच चुली, म्हणजे काय तर सगळीकडे सारखीच परिस्थिती असणे। पुढील म्हण आहे पालथ्या घागरीवर पाणी, म्हणजे केलेल्या उपदेशाचा काहीही परिणाम न होणे। पुढचे आहे पाचही बोटे सारखी नसतात, म्हणजे सर्व माणसांचे स्वभाव सारखे नसतात तर वेगवेगळे असतात। पुढील म्हण आहे शेंडी तुटो की पारंबी तुटो, म्हणजेच दृढ निश्चय करणे किंवा दृढ संकल्प। म्हण आहे ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी, म्हणजे ज्याने आपल्याला मदत केली त्याच्याशी प्रामाणिक असणे किंवा त्याच्याशी अनुकूल राहणे। दैव देते कर्म नेते, म्हणजे अनुकूल परिस्थितीचा फायदा घेता न येणे किंवा अनुकूल परिस्थितीचा फायदा उठवता न येणे। नव्याचे 9 दिवस, म्हणजेच एखादी गोष्ट नवीन असेपर्यंत तिचे कौतुक केले जाणे। पुढची म्हण आहे न करत्याचा वार शनिवार, म्हणजे अनेक कारणे सांगून कामाची टाळाटाळ करणे। पुढची म्हण आहे डोंगर पोखरून उंदीर काढणे, म्हणजे खूप कष्ट केल्यानंतर थोडासाच फायदा होणे। रात्र थोडी सोंगे फार, म्हणजे कामे खूप पण ती पूर्ण करण्यासाठी वेळ न पुरणे। हाजीर तो वजीर, म्हणजे जो वेळेवर हजर राहील त्यालाच संधीचा फायदा होईल। भीत्या पाठी ब्रह्मराक्षस, घाबरणाऱ्या माणसांवर अनेक संकटे येतात। पुढील म्हण आहे एक घाव 2 तुकडे, म्हणजे एका दमात काम पूर्ण करणे। हे आहे खान तशी माती, जसे आईवडील तशीच मुले असतात। ची म्हण आहे आलिया भोगासी असावे सादर, म्हणजे आलेल्या संकटाला तोंड द्यावेच लागते किंवा आलेल्या संकटाला तोंड देणे भाग असते। पुढील म्हण आहे उठता लाथ बसता बुक्की, म्हणजे नेहमी धाकात ठेवणे। पुढील म्हण आहे अंगापेक्षा बोंगा जड, म्हणजे परिस्थितीपेक्षा जास्त मोठेपणा मिरवणे। आपण सुखी तर जग सुखी, आपण आनंदात असलो की सारे जगही आनंदात आहे असे वाटणे। पुढील म्हण आहे आडातच नाही तर पोहऱ्यात कोठून येणार, म्हणजे जे मुळात अस्तित्वातच नाही त्याची थोडीशी देखील अपेक्षा करणे चुकीचे आहे। अंधारात केले उजेडात आले,
म्हणजे एखादी गोष्ट कितीही चोरून केली तरी ती उघडकीस येतेच. पुढील म्हण आहे एकादशीच्या घरी शिवरात्र. म्हणजे एका पाठोपाठ अडचणी येणे किंवा खूप अडचणी निर्माण होणे. पुढील आहे काल मेला आणि आज पितर झाला. म्हणजे हातात थोडासा अधिकार येताच सत्ता गाजवणे. पुढील म्हण आहे कोंड्याचा मांडा करून खाणे. म्हणजे आहे त्यात समाधान मानणे. पुढे आहे कर भला होगा भला. म्हणजे चांगल्या कामाचे फळ नेहमी चांगलेच मिळते किंवा जो माणूस चांगलं काम करतो त्याला नेहमी किंवा त्याच्या बाबतीत नेहमी चांगलेच घडतं. एका हाताने टाळी वाजत नाही. म्हणजे काय तर भांडणात नेहमी एकाची चूक नसते, तर चूक ही किंवा दोन्ही बाजूंची चूक लक्षात घेऊन न्याय करणे. ओठी तेच पोटी. म्हणजे मनात आहे तेच बोलणे. पुढे आहे कानात व डोळ्यात 4 बोटांचे अंतर असते. म्हणजे ऐकलेले व प्रत्यक्ष पाहिलेले यात खूप फरक असतो. कोरी घागर सदा रिकामी. म्हणजे नवीन शिकणारा माणूस चुका करतोच किंवा त्याच्याकडून चुका होतात. खऱ्याला मरण नाही. म्हणजे खरे कधीही लपत नाही किंवा लपून राहत नाही. गरज सरो नि वैद्य मरो. म्हणजे आपली गरज संपताच ज्याने आपल्याला मदत केली आहे त्याला विसरणे. म्हणजे गरज संपताच उपकारकर्त्याला विसरणे. पुढील म्हण आहे गाढवाला गुळाची चव काय. म्हणजे मूर्खाला चांगल्या गोष्टीचे महत्त्व कळत नाही. गाव तेथे उकिरडा. म्हणजे सर्व ठिकाणी वाईट प्रवृत्तीची माणसे असतातच. पुढील म्हण आहे गवयाचे पोर रडले तरी सुरातच रडणार. म्हणजे आई वडिलांचे गुण मुलांमध्ये उतरणारच. पुढील म्हण आहे जसा गुरु तसा चेला. म्हणजेच गुरुसारखाच शिष्य असतो. पुढील म्हण आहे जातीसाठी माती खावी. म्हणजे समाजासाठी कोणतेही कष्ट करण्याची तयारी असावी. पुढील आहे गुरुची विद्या गुरुलाच फळली. म्हणजे एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटणे किंवा उलटवणे. पुढे आहे जशी देनावळ तशी धुनावळ. म्हणजेच जेवढा मोबदला देणार तेवढेच काम होणार. मोबदला जर थोडा असेल तर फायदाही किंवा कामही थोडेच होणार. पुढे आहे तुला न मला घाल कुत्र्याला. म्हणजेच दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होणे. म्हणजे दोघांच्या भांडणामध्ये त्या दोघांचाही नुकसान होतं आणि लाभ हा तिसऱ्या व्यक्तीचा होतो. पुढे आहे दुहेरी बोलाची कवडी मोलाची. म्हणजेच दोन्हीकडून बोलणाऱ्याची किंमत शून्य असते किंवा दोन्ही बाजूंनी बोलणाऱ्या व्यक्तीची किंमत ही शून्य असते. लक्ष द्या, ही जी म्हण आहे दुहेरी बोलाची कवडी मोलाची, ही म्हण आपल्या आत्ता झालेल्या मागे झालेल्या स्कॉलरशिपच्या परीक्षेला म्हणजे पेपरमध्ये आलेली होती. त्यामुळे अशा म्हणी तुम्हाला पेपरमध्ये नक्की विचारल्या जातील. त्यामुळे म्हणी पाठ करा. तर पहा पुढची म्हण आहे न खात्या देवाला नैवेद्य. म्हणजे ज्याला ज्या वस्तूची गरज नाही त्याला ती बळेच देणे. पुढची आहे धीर धरील तो खीर खाईल. म्हणजे संयम ठेवणाऱ्या माणसाचाच शेवटी फायदा होतो. म्हणजे ज्याच्याकडे संयम आहे त्याला सर्व गोष्टी मिळतात. पैसे काही झाडाला लागत नाहीत. म्हणजे काय तर कष्ट केल्याशिवाय पैसा मिळत नाही. पुढे आहे वारा आला आणि पाऊस गेला. म्हणजे एका गोष्टीमुळे दुसरी गोष्ट घडून येणे. पुढील म्हण आहे ये ग छाया पड माझ्या पाया. म्हणजेच जाणून बुजून एखादे संकट ओढवून घेणे
किंवा मुद्दामहून एखादे संकट आपल्या स्वतःवर ओढवून घेणे. तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या म्हणी तुम्हाला परीक्षेमध्ये नक्कीच विचारल्या जातात. तर या म्हणी 4थी स्कॉलरशिप, 7वी स्कॉलरशिप आणि 5वी नवोदय या परीक्षेसाठी नक्की विचारल्या जातात. त्यामुळे या सर्व म्हणी पाठ करून ठेवा आणि मी जे तुम्हाला सांगितले तशा पद्धतीच्या आणखी काही म्हणी आहेत त्याही तुम्ही पाठ करू शकता. तर आज आपण या ठिकाणी एकूण 50 म्हणी पाहिलेल्या आहेत. तर या सर्व म्हणी तुम्ही लिहून पाठ करून ठेवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.